सुरगाणा येथे आयोजित मोफत वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिर ग्रामीण रुग्णालय सुरगाणा सार्वजनिक आरोग्य विभाग राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा रुग्णालय नाशिक व ग्रामीण रुग्णालय सुरगाणा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत भव्य वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले। यावेळी व्यासपीठावर नाशिकचे आरोग्य सेवा उपसंचालक डॉक्टर कपिल आहेर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप सूर्यवंशी, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय चौधरी, तालुका वैद्यकीय अधिकारी दिलीप रणवीर, सामाजिक कार्यकर्ते भिका राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेंद्र पवार, सरपंच नवसू गायकवाड, आनंद झिरवाळ, तुळशीराम महाले, मस्जिद चौधरी, माधव पवार, दीपक मेघा, ज्योतिंग बागुल, उमेश पालवा, युवराज लोखंडे आदी उपस्थित होते। यावेळी शासनामार्फत आरोग्य विषयक अनेक योजना राबविण्यात येतात। या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न केले जातात। मात्र ग्रामीण भागातील नागरिकांना योजनांची माहिती नसल्याने या तळागाळातील गरजू लोकांपर्यंत पोहोचत नाही। त्यामुळे खरे लाभार्थी शासनाच्या योजनांपासून वंचित राहतात। यासाठी शासनाचे कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्ते यांनी योजनांची माहिती आपल्या भागातील गरजूंना माहिती करून द्यावी असे प्रतिपादन आमदार नितीन पवार यांनी केले। यावेळी शिबिरात 1000 पेक्षा जास्त रुग्णांची नोंदणी करण्यात आली। विविध आजारांवर उपचार करण्यात आले। काही रुग्णांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले। या शिबिरात नाशिक जिल्हा रुग्णालयातील तसेच जिल्हाभरातून विविध आजारांवरील तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते। यामध्ये शल्य चिकित्सक डॉक्टर विलास चव्हाण, हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रल्हाद चव्हाण, अस्थिरोग डॉक्टर नितीन गोडबोले, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर महेश पाटील, त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर संजय सदावर्ते, नेत्ररोग शल्य चिकित्सक डॉक्टर सतीश बोदडे, दंतरोग डॉक्टर हेमराज बडे, बारे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बोरसे। शिबिर यशस्वीतेसाठी सहाय्यक अधीक्षक सुदाम बागुल, लिपिक रणजित खाटीकडे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी प्रशांत चौधरी, इंचार्ज सिस्टर दर्शना निकुंभ, कविता पोरजे, क्रिस्टिना कळेकर, किरण वरघणे, स्वाती राव, डॉक्टर प्रवीण पवार, डॉक्टर श्रीकांत कोल्हे, डॉक्टर उद्धव ठाकरे, डॉक्टर घनश्याम बागुल, अक्षय सोनवणे, डॉक्टर मालती भोये, डॉक्टर पवन गावंडे, हेमंत बागुल, गौरव सोनवणे, निलेश गौडी, विजय भरसट, जयवंती चौधरी, डॉक्टर योगिता झोपडे, डॉक्टर दीपिका महाले, संजय कासोदकर यांनी परिश्रम घेतले। समुपदेश श्री बळीराम ढेपाळी यांनी सूत्रसंचालन केले। वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय चौधरी यांनी प्रास्ताविक केले तर राजेश मिश्रा यांनी आभार व्यक्त केले। यावेळी तालुक्यातील नागरिकांनी रस्ते, आरोग्य, शिक्षण, दळणवळण व्यवस्था, मोबाईल टॉवर, शाळा वर्गखोल्या, रस्ते, पूल याबाबत समस्या मांडल्या। समस्या सोडविण्याबाबत आमदार पवार यांनी आश्वासन दिले। या शिबिराप्रसंगी जिल्हा रुग्णालय रक्तपेढीमार्फत रक्त संकलन करण्यात आले। नाशिक लोकशाही न्यूजसाठी बाजीराव नाना खैरनारसह रतन चौधरी, सुरगाणा।